नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 29 बघणार आहोत. तर स्टार्ट करूया. यामध्ये नॉलेज चेक्स जे आहेत ते खूप काळजीपूर्वक सोडवायचे आहे, कारण मार्क या ठिकाणी कमी होतात. फर्स्ट नॉलेज चेक आहे या टेस्ट मधलं सेशन मधलं. तर स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये डॅश डॅश इज अ शेड्यूल ऑफ ऑल द इव्हेंट दॅट अक्यूर इन अन अकॅडमिक इयर. तर याचा आन्सर आहे सेकंड, अन अकॅडमिक कॅलेंडर. नेक्स्ट क्वेश्चन आहे which of the following icon represent an application that you can use to create a academic calendar in. त्याचा आन्सर आहे सेकंड, एक्सेल. नेक्स्ट आहे you want to align a particular set of text in Microsoft Excel. Under which tab of the menu bar will you find the alignment option? करेक्ट आन्सर आहे याचं थर्ड, होम टॅब. होम टॅबमध्ये आपल्याला अलाइनमेंट भेटते. नेक्स्ट आहे यू कॅन क्रिएट अन अकॅडमिक कॅलेंडर युझिंग डॅश डॅश द ऑफिस 2019. तर यामध्ये जाऊन आपण अकॅडमिक कॅलेंडर बनवू शकतो. अँड लास्ट क्वेश्चन आहे इन द मेन्यू बार गो टू द डॅश डॅश टॅब अँड देन द फिल कलर ऑप्शन टू चेंज द कलर ऑफ अ सेल इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल. करेक्ट आन्सर आहे याचं फर्स्ट, होम. होममध्ये आपल्याला फिल कलर भेटतो. या ठिकाणी आपलं फर्स्ट नॉलेज चेक इथे कंप्लीट झाले. आता आपण नेक्स्ट नॉलेज चेक बघतोय, सेकंड नंबरचं नॉलेज चेक 2. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज अ मेजर स्ट्रेंथ ऑफ क्लाउड AI. करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड. इट इन्शुअर रिस्पॉन्सेस अलाइन विथ इथिकल स्टँडर्ड्स. नेक्स्ट आहे हाऊ डज क्लाउड AI असिस्टंट बिझनेसेस. करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड. इट हेल्प इन ऑटोमॅटिंग टाइम कन्झ्युमिंग टास्क. नेक्स्ट आहे या ठिकाणी सेकंड नॉलेज चेक पूर्ण झालं. आता आपण पुढचं थर्ड नॉलेज चेक बघूया. हाऊ डज ऑटर डॉट AI असिस्ट युजर इन नोट टेकिंग. करेक्ट आन्सर आहे याचा थर्ड, ट्रान्सक्रिप्ट स्पीच टू टेक्स्ट. अँड लास्ट क्वेश्चन वाय इज डीप लर्निंग इम्पॉर्टंट फॉर क्वार्टर डॉट AI इज ॲक्युरेसी. करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड, रेकग्नाइज स्पीच पॅटर्न्स. तर मित्रांनो या ठिकाणी आपले तीनही नॉलेज चेक पूर्ण झाले आणि या सेशनमध्ये 3 नॉलेज चेक होते. आता आपण बघूया सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, टेक्स्ट मस्ट बी रीडेबल टू द व्ह्यूअर of the worksheet, so change the font size of the selected text. इंटर स्कूल स्पोर्ट मीट 14. यामध्ये हे जे इंटर स्कूल स्पोर्ट मीट जे सिलेक्टेड टेक्स्ट आहे याची फॉन्ट साईज आपल्याला 14 करायची आहे. त्यासाठी काय करायचं, सर्वात अगोदर इथे फॉन्ट साईज वरती क्लिक करा. यामध्ये 14 ही जी फॉन्ट साईज आहे याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर पुढे आहे बघा, इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल सर्च फॉर अन अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटोज टेम्पलेट इन द सर्च बार एरिया अँड क्रिएट इट. तर या ठिकाणी हा जो सर्च बार आहे या बारमध्ये क्लिक करा आणि या अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटोज या ऑप्शनला क्लिक करा आणि त्यानंतर इथे क्रिएट करा. सिम्युलेशन क्वेश्चनचे हे 2 प्रश्न पूर्ण झाले आपले आता आणि टेस्ट या ठिकाणी पूर्ण झाली. आता आपण बघूया सेल्फ पाथ लर्निंग. स्टार्ट करूया. एकूण 5 प्रश्न आपल्याला यामध्ये दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज अन अकॅडमिक कॅलेंडर. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा थर्ड, अ डॉक्युमेंट दॅट आउटलाईन द अकॅडमिक इयर. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस शो अन अकॅडमिक कॅलेंडर. यामध्ये अकॅडमिक कॅलेंडरची इमेज कोणती आहे. तर फर्स्ट आन्सर हे करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, आयडेंटिफाय द करेक्ट सेट ऑफ स्टेप used to rename an Excel file to MS Office 365. करेक्ट आन्सर आहे याचं फोर्थ, क्लिक ऑन द नेम ऑफ द फाईल द टॉप, एंटर न्यू नेम अँड प्रेस द एंटर की. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा,
Your friend want to know how to fill a color in cell in MS Excel. Help him identify the correct fill color option from the following image. तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे यू वॉन्ट टू इन्सर्ट अ पिक्चर फ्रॉम युअर डिव्हाइस into your Excel sheet. Identify the correct option to do so from the following images. करेक्ट आन्सर आहे याचा थर्ड, दिस डिव्हाइस. थर्ड आन्सर हे करेक्ट आहे. तर या ठिकाणी सेल्फ पाथ लर्निंग ही टेस्ट पूर्ण झाली. आता आपण बघूया डू इट युअर सेल्फ. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे इन द डिस्प्लेड शीट कॉपी रो नंबर 4 अँड पेस्ट इट रो नंबर 20 युझिंग होम टॅब कॉपी पेस्ट. तर 4 नंबरची रो या ठिकाणी कॉपी करायला सांगितली आहे आणि तिला 20 नंबरच्या रो मध्ये पेस्ट करायचं आहे. सिंपल आहे. 4 नंबरच्या या रो वरती क्लिक करा. कसं करा? 4 नंबरवर, या नंबरवर क्लिक करा 4 नंबर. त्यानंतर इथे कॉपी ऑप्शन दिला आहे, या कॉपी वरती क्लिक करा. त्यानंतर स्क्रोल डाऊन करा म्हणजे खाली खाली या. जर माऊसचं स्क्रोल बटन काम करत नसेल तर इथे एक्सेलच्या या स्क्रोल पट्टीवरती बटन प्रेस करून खाली ओढा. या 20 नंबरच्या रो वरती क्लिक करा इथे, या 20 नंबरच्या रो वरती, आणि पेस्ट बटन वरती क्लिक करा आणि आता सबमिट करा. पुढे इन द गिवन वर्कबुक सिलेक्ट सेल B2 to F2 अँड मर्ज सेल युझिंग होम टॅब अँड अलाइनमेंट ग्रुप. तर B2 to F2 या सेलला आपल्याला मर्ज करायचं आहे. यासाठी सर्वात अगोदर B2 म्हणजे इथून ते F2 इथपर्यंत सेल सिलेक्ट करा आणि मर्ज अँड सेंटरमध्ये तुम्हाला मर्ज सेल ऑप्शन असतो. मग आता इथे डायरेक्ट मर्ज अँड सेंटरवर क्लिक नाही करायचं. त्याच्या शेजारी एक छोटासा ॲरो दिलेला आहे, या ॲरोवरती क्लिक करायचं. त्यामध्ये मर्ज सेल या ऑप्शनला क्लिक करा आणि त्यानंतर इथे सबमिट करा. पुढे आहे इन द डिस्प्लेड शीट इन्सर्ट रेक्टँगल शेप E2 सेल युझिंग इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप अँड शेप्स. E2 सेलमध्ये आपल्याला रेक्टँगल शेप इन्सर्ट करायचा आहे. सर्वात अगोदर E2 सेलवरती क्लिक करा, इन्सर्ट टॅबला क्लिक करा, त्यानंतर शेप्स नावाचा ऑप्शन दिला यामध्ये, त्यावर क्लिक करा. यामध्ये रेक्टँगल नावाचा हा जो शेप आहे त्यावर क्लिक करा आणि या ठिकाणी असा याला ड्रॉ करा आणि नंतर इथं सबमिट करा. पुढे आहे इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट द ग्रीन कलर रेक्टँगल शेप अँड चेंज द शेप फिल कलर टू ऑरेंज असेंड टू लाइटर 40% युझिंग फॉर्मॅट टॅब शेप स्टाईल शेप्स फिल. तर यामध्ये जो शेप आहे रेक्टँगल त्याचा ऑरेंज कलर बदलायचा आहे. सर्वात अगोदर या रेक्टँगल शेपवरती क्लिक करा. त्यानंतर वरती फॉर्मॅट टॅब येईल, त्यावरती क्लिक करा. त्यामध्ये शेप्स फिल दिलेला आहे त्यावरती क्लिक करा आणि यामध्ये ऑरेंज कलर दिलेले आहे बघा तुम्हाला. तर आता कोणताही ऑरेंज नका देऊ, तर ज्या प्रश्नामध्ये जो दिलेला ऑरेंज कलर आहे हा, तो कलर या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. 40% शेप्स फिल या ठिकाणी ऑरेंज, एका एका कलरवर जाऊन थांबायचं. नाव दिसतं, हा कलर आहे तो ऑरेंज ॲसेंड टू लाइटर 40%, या कलरवरती क्लिक करा आणि मग नंतर सबमिट करा. शेवटचा प्रश्न इन द डिस्प्लेड शीट सिलेक्ट सेल C2 सप्टेंबर मेक इट मिडल अलाइन युझिंग होम टॅब अलाइनमेंट ग्रुप. C2 सेलमध्ये सप्टेंबर टेक्स्ट आहे त्याला आपल्याला मिडल अलाइन करायचं आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला C2 सेलवरती क्लिक करायचं. इथे C2 या सप्टेंबरवरती क्लिक करा. त्यानंतर अलाइनमेंट ग्रुपमध्ये इथे ही मिडल अलाइनमेंट दिलेली बघा, मिडल अलाइन, याच्यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. तर अशा प्रकारे इथे डू इट युअर सेल्फ ही टेस्ट पूर्ण झाली. एंड एक्झाम करूया. आता आपण बघूया सेशन कम्प्लिशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, यू आर एडिटिंग अ व्हिडिओ अँड नीड टू हेअर प्राइसेस साऊंड विदाउट डिस्टर्बिंग अदर, विच डिव्हाइस शुड यू चूज. तर करेक्ट आन्सर आहे याचा सेकंड, हेडफोन्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲट अ ब्लँक यू सी अ डिव्हाइस that lets customers
interact by touching the screen. What is it called? करेक्ट आन्सर आहे सेकंड, टच स्क्रीन. During a drawing competition, a student uses a pen-like device on a special pad to draw. Which device is this? Correct answer आहे याचं सेकंड, graphic tablet. In a video game, you use a stick-like device to move character in different direction. What is this device called? Correct answer आहे second, joystick. Next question. A student control a presentation by moving their finger on a flat surface below the keyboard. What device is this? Correct answer आहे second, touchpad. जवळपास सर्व प्रश्नांची उत्तर दुसरेच येत आहे. While doing homework, you scroll through a document using a small ball on top of a device. What is it called? Correct answer आहे याचा second, trackball. Next आहे your friend use flatbed device to make a digital copy of drawing. What is this device called? Correct answer आहे याचा second, scanner. Next question. In an online class, you see your teacher's video on the screen. Which device capture this video? Correct answer आहे second, webcam. Next question. You speak into small device connected to your computer so it can record your voice. What is this? Correct answer आहे याचा second, microphone. And last question. Your school uses a device to scan QR codes for attendance. Which device is this? Correct answer आहे second, barcode and QR code scanner. तर अशा प्रकारे आपलं इथे सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली आणि सेशन 29 या ठिकाणी पूर्ण झालंय. मित्रांनो, एक लाईक करा चॅनलला आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा, कारण एवढे इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी बनवले जात आहे ज्याच्याने तुमचे मार्क्स या ठिकाणी कमी होत नाही. तर त्याची कुठेतरी एक व्हॅल्यू असली पाहिजे, म्हणून एक लाईक जरूर करा. चॅनलला आपण नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नेक्स्ट सेशनमध्ये.